सिद्धार्थ गौतम कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गोष्टीमागील खरं कारण। जेव्हा सिद्धार्थ 28 वर्षाचे होते तेव्हा शाक्य आणि कोलियांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यामुळे फार मोठा संघर्ष झाला। युद्धाला सतत विरोध करत राहिल्यामुळे त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले। त्यांच्यासमोर 3 पर्याय ठेवण्यात आले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असे सिद्धार्थाने त्यांना सांगितले। पुत्र राहुलकडे पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी बघितले आणि ते तेथून निघून गेले। बुकिश बँडर 369 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सिद्धार्थ गौतम कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, पण हे पूर्ण सत्य आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गोष्टीमागील खरं कारण। नमस्कार मित्रांनो, मी रश्मी तुमचं आपल्या बुकिश बँडर 369 या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात अखंड भारतात कोलियांच्या राज्याला लागूनच शाक्यांचं राज्य होतं। सिद्धार्थ गौतम हे शाक्य कुळातील होते। ही दोन्ही राज्ये रोहिणी नदीमुळे विभागली गेली होती। जेव्हा सिद्धार्थ 28 वर्षाचे होते तेव्हा शाक्य आणि कोलियांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यामुळे फार मोठा संघर्ष झाला। त्यावेळी सेनापतींनी कोलियांविरुद्ध युद्धाचा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला सिद्धार्थांनी विरोध केला। बोटावर मोजण्या इतक्या जणांनी सिद्धार्थांची साथ दिली तर सेनापतीच्या प्रस्तावाला बहुमताने संमती मिळाली। आता कोलियांशी युद्ध करण्यासाठी प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे असा सेनापतींनी ठराव मांडला। परंतु सिद्धार्थांनी सैन्य भरतीच्या निर्णयाला विरोध केला, कारण सिद्धार्थ गौतम हे दयाशील प्रवृत्तीचे होते। माणसाने माणसाचे शोषण करावे हे त्यांना अजिबात मान्य नव्हते। युद्धाला सतत विरोध करत राहिल्यामुळे त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले। त्यांच्यासमोर 3 पर्याय ठेवण्यात आले। पहिला, युद्धासाठी तयार होणे। दुसरा, मृत्यूदंड अथवा देशत्याग स्वीकारणे। आणि तिसरा, कुटुंबियांवर बहिष्कार आणि मालमत्तेची जप्ती। या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला। आई वडील व पत्नीची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे वचन त्यांनी संघाला दिले। आपल्या मुलाला या वचनातून बाहेर काढण्याचे अयशस्वी प्रयत्न त्यांचे मातापिता करत होते, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असे सिद्धार्थाने त्यांना सांगितले। आपली स्थिती ऐकून यशोधरा डगमगेल असे सिद्धार्थांना वाटत होते, पण जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय यशोधरेला सांगितला तेव्हा तिने त्यांच्या निर्णयाचा पुरस्कार केला आणि आई वडील व पुत्राची व्यवस्थित काळजी घेण्याचे वचन तिने त्यांना दिले। तेव्हा यशोधरा किती शूर, धैर्यवान आणि उदात्त मनाची स्त्री आहे याची यापूर्वी कधीच न आलेली प्रचिती सिद्धार्थांना आली। पुत्र राहुलकडे पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्यांनी बघितले आणि ते तेथून निघून गेले। अशा प्रकारे त्यांनी आपल्या परिवाराचा निरोप घेतला। तर सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग करण्याचं खरं कारण रोहिणी नदीमुळे शाक्य व कोलियांमध्ये होणाऱ्या युद्धाला विरोध हे होतं। याचा संदर्भ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ज्ञानात भर पाडणाऱ्या व्हिडिओसाठी बुकिश बँडर 369 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।